लडाखच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळा. बेसिकली बघा मागच्या 21 दिवसापासनं सोनम वांगचुक बरोबर नाव लक्षात ठेवा, कारण बेसिकली अशी जेव्हा लॉंग उपोषण होतात राष्ट्रीय स्तरावर तर बेसिकली त्यांच्या बॅकग्राऊंडवर प्रश्न आल्याचे आपल्याला दिसते. उदाहरणार्थ इरोम शर्मिला कानू बरोबर यांनी आर्म्स फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट ज्याला आपण आपसा म्हणतो च्या विरोधामध्ये असंच जगातील सर्वात मोठं उपोषण केलेलं होतं. तर त्यावर आयोगानं काय विचारला होता, प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, सोनम वांगचुक ओके यांचं उपोषण सुरू आहे. विषय काय पहिल्यांदा समजून घ्या. विषय हा आहे की 5 ऑगस्ट 2019ला कलम 370 मधून जम्मू काश्मीर आणि लडाखला हे वेगळं केलं, म्हणजे बाहेर काढलं, म्हणजेच त्यांचा स्पेशल स्टेटसचा हा दर्जा बाहेर काढला. आता झालं काय, त्यामध्ये जम्मू अँड काश्मीरला विधानसभेची तरतूद करण्यात आली, पण लडाखला ना विधानसभेची तरतूद ना काही. त्यामुळे लडाखमधील जनतेचं म्हणणं आहे की बाबा जेव्हा 370 होतं तेव्हा आम्हाला काही प्रमाणामध्ये ही स्वायत्ता होती बरोबर, आणि शेवटी लडाखमध्ये जवळपास लोक हे आदिवासी बहुल आहे. पण आता 370मधनं बाहेर केल्यामुळे आमची स्वायत्ता ही पूर्णपणे गेलेली आहे. त्यामुळे आमचा समावेश हा 6व्या अनुसूचीमध्ये करा. तुम्हाला माहीत असेल की 6व्या अनुसूचीमध्ये सध्या 4 राज्यांचा समावेश होतो, आणि जेव्हा एखादा राज्य हा या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट होतो तेव्हा त्या राज्यामध्ये ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलची स्थापना करण्यात येते, आणि या काउन्सिलला बऱ्यापैकी अधिकार असतात आपल्या प्रदेशासाठी कायदा करण्याचा. ठीक आहे, तर ही त्यांची मागणी आहे, पण गव्हर्नमेंट त्याकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरी त्यांची मागणी आहे की नाही त्यात तर कलम 371 अंतर्गत आम्हाला काय द्या, स्पेशल स्टेटस द्या, ज्या प्रकारे मिझोरम, मणिपूर, इवन महाराष्ट्राला सुद्धा या अंतर्गत काही सवलती या देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर बेसिकली थोडं बघून घ्या की 6वी अनुसूची काय असते, कारण पॉलिटीमध्ये वगैरे बऱ्यापैकी यावर प्रश्न हे विचारले जातात.